महाराष्ट्रातल्या बारामतीतली इंद्रप्रस्थ सोसायटी या सोसायटीत जिवंत पतीला घराच्या बाल्कनीतच पुरण्याचा झालेला प्रयत्न, पत्नीकडनं झालेला हा क्रूर गुन्हा कसा समोर आला, हीच आहे आजची क्राईम स्टोरी। इंद्रप्रस्थ सोसायटीतलं हे आहे प्रवीण जगताप यांचं घर। प्रवीण इथं त्यांची पत्नी शर्मिला आणि आई सोबत राहत होते। शर्मिला आणि प्रवीण या जोडप्याला 2 मुलं आहेत। दोन्ही मुलं काही महिन्यांपासून शर्मिलाच्या माहेरी राहत आहेत। शर्मिलाला झाडं लावायची आवड आहे। तिचं घराच्या बाल्कनीत झाडं लावण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तिनं ही इच्छा आपल्या पतीकडे सुद्धा बोलून दाखवली। पतीनेही याला हरकत घेतली नव्हती। घराच्या बाल्कनीत झाडं लावली तर घर छानच दिसेल या विचारानं त्यानेही चल आपण झाडं लावूयात असं म्हणत शर्मिला जे करते त्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता। आणि त्यानुसार मग काही दिवसातच शर्मिलानं त्या घराच्या बाल्कनीत झाडं लावण्यासाठी एक खास जागा तयार केली। एके दिवशी सुग्रास जेवणही शर्मिलानं केलं, ज्यात शर्मिलानं केलेल्या या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या गेल्या असं नंतर उघड झालं। आता हे सुग्रास जेवण तिनं केलं होतं प्रवीणसाठी। प्रवीण हे जेवण जेवून काही वेळातच गुंगीनं बेशुद्ध झाला। तेच जेवण शर्मिलानं प्रवीणच्या आईला सुद्धा दिलं, त्यामुळे त्या देखील बेशुद्ध पडल्या। शर्मिलाची सासू बेशुद्ध झाल्यावर शर्मिलानं आपला प्लॅन ऍक्टिव्ह केला। प्रवीणला त्यानंतर शर्मिलानं बॅटने काठीने असं कशाने मारलं। त्यावेळेस तिच्याबरोबर कोणीतरी होतं असा संशय आहे। आता शर्मिलानं प्रवीणला मारलं आणि प्रवीण बेशुद्ध सुद्धा झाला। प्रवीण हा मार खात असताना आधी ओरडत होता, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नव्हता, कारण त्याला इतकी गुंगी आली होती। अचानक प्रवीणचं जेव्हा ओरडणं थांबलं तेव्हा शर्मिलाला वाटलं की प्रवीणचा मृत्यू झालाय। मग तिनं त्याला झाडं लावण्यासाठी जी जागा तयार केली होती तिथं टाकून दिलं आणि त्यावर टाकल्या चादरी आणि ठेवल्या काही उशा। आधीपासूनच एक मोठी लादी तिनं तिथं आणून ठेवली होती, ज्याला आपण कडप्पा म्हणतो। तो कडप्पा त्या चौथऱ्यावर बसवण्यात येणार होता, जिथं तिनं आत प्रवीणला टाकलं होतं। त्याच्यावर चादरी आणि उशा टाकल्या होत्या। ती लादी लावून ती जागा बंद करण्याचा, पॅक करण्याचा शर्मिलाचा प्लॅन होता। चादरी उशा असं सगळं झाल्यानंतर मग शर्मिलानं बोलावलं एका गवंड्याला। तो गवंडी तिथं आला सुद्धा। शर्मिलानं त्याला ती जागा दाखवली। गवंडी आला तेव्हा त्याला असं वाटत होतं की नेमकी ही जागा कसली आहे। शर्मिलानं सांगितलं ही जी लादी आहे ती तुला फिक्स करायची आहे। त्या गवंड्याचं नाव राज होतं। आता राजनं कामाला सुरुवात केली। त्याची कामाची सुरुवातच अशी होती ते म्हणजे की त्यानं आधी ती लादी हलवायला सुरुवात केली। लगेच शर्मिलानं त्याला थांबवलं की थांब, ती लादी हलवण्याची गरज नाही, जशी लादी ठेवलेली आहे ती तुला फक्त फिक्स करायची आहे, त्याला प्लास्टर लावायचं आहे। प्लास्टर लावणं यावर शर्मिला सतत जोर देत होती, पण राजला आपलं काम परफेक्ट करायचं होतं आणि त्यामुळे तो शर्मिलाला सांगत होता की मॅडम मला प्लास्टर लावण्याच्या आधी ही जी लादी आहे, हा जो कडप्पा आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करावा लागेल आणि तो मी करतो आहे। पण जेव्हा तो लादी हलवतोय तेव्हा शर्मिला सतत त्याला अडवते, याच्यावरनं राजला संशय यायला लागला होता। सतत ती त्याला इन्स्ट्रक्शन देत होती की तू ती लादी हलवू नको। आता लादी हलवताना एके ठिकाणी राजला आत चादरी आणि उशा दिसल्या होत्या, त्यामुळे राजची क्युरिओसिटी जागृत झाली आणि त्यानं विचारलं की याच्यात चादरी आणि उशा आहेत, त्या मी काढू का? शर्मिलानं त्याला त्यासाठी रोखलं, सांगितलं की ते काढू नको, राहू दे, ते सगळं खराब झालेलं आहे, म्हणूनच आम्ही ते तिथे ठेवलेलं आहे। तुझं काम काय आहे? लादीवर प्लास्टर लावण्याचं, तेवढं तू कर। आता पुन्हा एकदा शर्मिला ह्या चादरी आणि उशा फेकते, याच्याबद्दल राजला थोडं वाईट वाटत होतं, कारण त्याला वाटत होतं ह्या चादरी आणि उशा आपल्याला मिळायला हव्यात। त्यानं शर्मिलाकडे ही इच्छा बोलून सुद्धा दाखवली, हे सगळं जर खराब झालंय मॅडम तर मला देऊन टाका प्लीज। राजची ही इच्छा शर्मिलानं धुडकावून दिली। तिनं सांगितलं की तुला जे काम सांगितलेलं आहे ते तू कर, आम्हाला कोणाला काय द्यायचंय काय नाही द्यायचंय ते आम्ही ठरवू, तुझं काम तू कर, त्याचे पैसे घे आणि इथनं निघ। राज आता मुकाटपणे ती लादी लावण्यासाठी किंवा त्या लादीला प्लास्टर लावण्यासाठी पुन्हा एकदा ती लादी हलवायला लागला। उशा चादरी या सगळ्या गोष्टी हलवत असताना राजला लक्षात आलं ते म्हणजे की तिथं आत काहीतरी हलतंय। आत काय हलतंय हे बघण्यासाठी शर्मिला मागे नाही हे लक्षात घेऊन त्यानं पुन्हा एकदा तिथं चेक केलं, तेव्हा त्याला दिसला एक हात। चौथऱ्याच्या आतून तो हात वर येताना त्याला दिसला आणि तेव्हा त्याला काहीतरी खटकलं। त्यानं थोडी चादर काही उशा बाजूला केल्या तेव्हा त्याला तिथं खाली एक माणूसच दिसला आणि राजगवंडी घाबरला। तिथनं कसा बसा तो पळून गेला। शर्मिलाला त्यानं त्यावेळेस काहीतरी खोटा बनाव करून खोटी गोष्ट सांगितली, इमारतीच्या खाली गेला आणि सगळ्यात आधी त्यानं काय केलं असेल तर त्यानं पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला
यात काही वेळ निघून गेला. शर्मिलाला इथं वाटत होतं ते म्हणजे की राज काही सामान आणण्यासाठी गेला असेल, प्लास्टर करण्यासाठी, त्यामुळे तीही निश्चिंत होती. दरम्यान इथं बराच वेळ निघून गेला होता आणि प्रवीणची आई जी बेशुद्ध होती ती शुद्धीवर आली होती. तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केलं होतं. प्रवीणच्या आईला गुंगीतून बाहेर आल्यानंतर काही गोष्टी अंदूक अंदूक आठवायला लागल्या होत्या. तिनं या सगळ्या गोष्टी ज्या आठवत आहेत त्याच्यातनं घाबरून जाऊन शेजार पाजारच्यांना फोन केला, त्यांना बोलावून घेतलं आणि झालेला सगळा प्रकार त्यांच्याकडे बोलून दाखवला किंवा त्यांना सांगितला. आपल्या सुनेनं शर्मिलानं खाण्यात गुंगीचं औषध दिल्यानंतर आपण बेशुद्ध झालो. त्यानंतर प्रवीण कुठे आहे याच्याबद्दलची मला माहिती नाही. कोणाला तरी इथे मारल्याचा आवाज येत होता. बहुतेक तो प्रवीण होता आणि तो ओरडत होता आणि तो आवाज मला ऐकू येत होता. पण तेव्हा मला गुंगी आली होती आणि मी बेशुद्ध झाले होते, हे तिनं शेजारच्यांना सांगितलं. शेजारच्यांना सुद्धा काही गोष्टी लक्षात यायला लागल्या होत्या. इथं शर्मिला नव्हती. मग शेजारच्यांनी प्रवीणच्या भावाला फोन करून या सगळ्याची माहिती दिली आणि त्याला तिथं बोलावून घेतलं. त्या भावानं देखील तिथं आल्यानंतर मग पोलिसांना बोलावून घेतलं. आता प्रवीणचे नातेवाईक त्याचा भाऊ तिथं पोहोचले होते त्या इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये प्रवीणच्या घरी. पोलिसांनी तिथं मग राजगवंडीचा शोध घेतला. राजगवंडीनं सुद्धा झालेली गोष्ट सांगितली. त्या चौथऱ्याकडे नेलं जिथं चादरीखाली एक माणूस होता असं तो सांगत होता किंवा त्यानं पोलिसांना हेल्पलाईन नंबरवरनं कळवलं होतं. तिथं गेल्यानंतर पोलिसांनी आधी तो चौथरा पाहिला तर खरोखर त्या चौथऱ्यात चादरी आणि उशांच्या खाली त्यांना एक माणूस सापडला आणि तो होता प्रवीण. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण प्रवीण बेशुद्ध होता. त्यामुळे मग पोलिसांनी आणि नातेवाईकांनी मिळून प्रवीणला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवलं. तिथं त्याच्यावर उपचार झाले. अगदी काही तासातच प्रवीणला डॉक्टरांनी घरी सुद्धा सोडलं. प्रवीणच्या वडिलांनी या संदर्भात तक्रार दाखल केली पोलिसात आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी शर्मिलाला ताब्यात घेतलं. शर्मिलानं पोलिसांकडे असं कबूल केलंय की ती डिप्रेशनमध्ये होती आणि त्यामुळे तिनं हे सगळं केलं, किंबहुना आपल्या पतीला मारलं. पण प्रवीण जेव्हा पोलिसांशी बोलला तेव्हा आणखीन एक स्टोरी समोर आली. त्यानं जे त्याला अंधूक आठवतंय, बेशुद्ध पडण्याच्या आधी गुंगीत असलेल्या प्रवीणला जी मारहाण झाली होती ती त्याला आठवत होती आणि त्यानं ती पोलिसांना सांगितली सुद्धा होती. त्यानं पोलिसांकडे सांगितलंय ते म्हणजे की त्याच्या पत्नीनं शर्मिलानं त्याला मारलंय हे त्याला आठवतंय. बॅटनं ती मारत होती हेही त्याला कळत होतं. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याची गुंगी इतकी होती की तो प्रतिकार करू शकत नव्हता. पण प्रवीणनं त्याच वेळी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की ज्यावेळेस शर्मिला त्याला मारत होती त्यावेळेस शर्मिला बरोबर आणखीन कोणीतरी होतं की जे त्याला बॅट किंवा काठीनं मारत होतं. त्याला तो माणूस किंवा ती व्यक्ती कोण आहे हे माहीत नाही किंवा लक्षात सुद्धा आलं नव्हतं असं प्रवीणनं पोलिसांना सांगितलं. आता शर्मिलाच्या अटकेनंतर पुन्हा या सगळ्या संदर्भातला तपास वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस करतायत. पोलिसांना प्रवीण आणि शर्मिलाच्या घरात कुऱ्हाड आणि इतर हत्यारं सुद्धा मिळाली आहेत. प्रवीणनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी शर्मिलानं एका औषधी ज्यूसमधनं प्रवीणला झोपेच्या गोळ्या दिल्या, ज्यामुळे प्रवीण गुरुवारी आणि शुक्रवारी गुंगीत होता, बेशुद्ध होता. प्रवीणच्या म्हणण्यानुसारच त्याला शनिवारी जाग आली. त्याला बॅटनं मारलं जात होतं हे लक्षात येत होतं पण त्याला ते सांगता येत नव्हतं. तो मारू नका असं ओरडत होता पण त्याचं ऐकण्याऐवजी त्याला आणखीन जोरजोरात मारलं जात होतं असं त्यानं पोलिसांकडे प्रवीणनं कबूल केलंय. शर्मिला त्याची पत्नी त्याला मारत होती हे त्याला आठवतंय आणि त्यानं पोलिसांकडे तिच्याबद्दल तक्रारही केलेली आहे की शर्मिला हे का करते हे मला माहीत नाही पण ती मला मारत होती असं प्रवीण सतत पोलिसांच्या जबाबामध्ये सांगतोय. प्रवीणनं सांगितल्यानुसार त्याच्या घरातल्या कॅलेंडरवर जुलैमधल्या काही तारखांवर खुणाही करून ठेवलेल्या आहेत. ज्या दिवशी प्रवीणला मारण्याचा प्रयत्न झाला त्या तारखेवरही कॅलेंडरवर काही खुणा होत्या. पोलिसांनी ही सुद्धा नोंद घेतली आहे आणि कॅलेंडर सुद्धा जप्त केलंय. पण प्रवीणचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगचा एक भाग होता असा त्याला संशय आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास करावा. कॅलेंडरवरल्या खुणांवरनं तसा संशय येतो आहे. कॅलेंडरवर ज्या दिवसाची खूण होती तो दिवस अमावस्येचा होता. आता हे नुसतं प्लॅनिंग आहे की आणखीन काही याच्यामध्ये अंधश्रद्धेचा भाग आहे याचाही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रवीणला होणारी मारहाण, त्याला गुंगीचं औषध दिलं जाणं या सगळ्यामध्ये प्लॅनिंग असल्याचं दिसतं आहे. कारण ज्या पद्धतीनं घरात कुऱ्हाड होती, झाडं लावण्यासाठी तयार केलेल्या चौथऱ्याचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि प्रवीण जे सांगतो आहे त्याच्यानुसार त्याच्या आईला सुद्धा बेशुद्ध करण्याचा त्यावेळेस प्रयत्न झाला होता. हे या सगळ्यावरनं प्लॅनिंग तर झालेलं आहे हे दिसतं आहे पण ते प्लॅनिंग का करण्यात आलं याचा मात्र शोध सध्या पोलीस घेत आहेत. शर्मिला आणि प्रवीणची भांडणं होत होती पण प्रवीणला अजूनही लक्षात येत नाहीये की शर्मिलानं प्रवीणला मारण्याचा प्रयत्न का केला किंवा प्लॅन का केला असावा.
पोलीस तपास करतायत की झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शनवर मिळतात, मग शर्मिलाला या गोळ्या कुठून आणि कशा मिळाल्या, तिनं ऑनलाईन घेतल्या तर मग ऑनलाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं त्या उपलब्ध झालेल्या आहेत याचाही तपास सध्या पोलीस करतायत. प्रवीणच्या कुटुंबियांनी सांगितलंय की शर्मिलाच्या वर्तनावर त्यांना खूप आधीपासूनच संशय होता, पण त्यांना असं वाटत नव्हतं की शर्मिला असं काही करेल. पण सरतेशेवटी तिनं प्रवीणला मारण्याचा केलेला प्रयत्न हा त्यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक आहे, असंच शर्मिला आणि प्रवीणच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती सांगते. प्रवीणच्या भावानं नोंदवलेल्या तक्रारीवरनं, प्रवीण आणि त्याच्या आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीवरनं आणि गवंड्याला ज्या पद्धतीनं प्रवीण आढळला होता त्यावरून शर्मिलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली, काही माहिती विचारली. शर्मिलाने जसं सांगितलं होतं की ती डिप्रेशनमध्ये होती आणि त्यामुळेच तिनं प्रवीणला मारण्याचा निर्णय घेतला. पण शर्मिला मानसिकदृष्ट्या आजारी आहे, तर त्यामागे कारण काय? ती जर मानसिकदृष्ट्या आजारी होती तर तिचे उपचार सुरू होते का? कुटुंबात तिच्या या मानसिक आजाराची कोणाला माहिती होती का? की यातनं पळवाट म्हणून मानसिक आजाराचं नाटक शर्मिला करते आहे आणि हेच नाटक करत तिने अशा पद्धतीनं गुंगीच्या गोळ्या किंवा झोपेच्या गोळ्या सुद्धा मिळवल्या आहेत, याचाही पोलीस तपास करतायत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधतायत, पण एक भाग महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे प्रवीणवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शर्मिला आणि प्रवीणचे नातेसंबंध बिघडण्याला नेमकं कारण काय होतं. या प्रश्नाचं उत्तर सापडलं की इतर गोष्टींची उकल व्यवस्थित होईल असा पोलिसांचा अंदाज आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नातेसंबंधांमध्ये आता पोलीस लक्ष घालतायत.